अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। रायगडमधील शिवसेनेचे सर्व आमदार डीपीडीसी बैठकीला अनुपस्थित। आजच्या बैठकीची रायगडमधील कुठल्याही आमदाराला माहिती नव्हती, शिवसेना आमदारांची माहिती। भरत गोगावलेंना रायगड जिल्हा नियोजनाच्या बैठकीला बोलावलं पण ते आले नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। आज पालकमंत्री पदाबाबत बैठक नव्हती। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा लवकर सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। एकनाथ शिंदे अजित पवारांकडून मुंबई जिल्हा नियोजन समितीबद्दल बैठक। मुंबई शहर ठाणे जिल्हा नियोजनासंदर्भात शिंदे अजित पवारांची बैठक। आपत्ती व्यवस्थापन समिती कधी झाली हे माहित नाही, जिकडे आपत्ती येते तिकडे एकनाथ शिंदे असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी केलेल्या योजना फडणवीस बंद करतायत, यावर शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे, संजय राऊत। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्यानं घेणार भेट। महादेव मुंडेंच्या कुटुंबावर उपोषणाची वेळ मी येऊ देणार नाही, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। परभणीच्या प्रकरणावरून आव्हाडांनी मोर्चा काढावा, सुरेश धसांचं आव्हान। तर अक्षय शिंदेंचं गुणगान गाणाऱ्यांकडे काय अपेक्षा करणार, धसांची आव्हाडांवर टीका। धाराशिव पुण्याच्या मोर्चात मी सूर्यवंशीबद्दल बोललो, माझ्या अपूर्ण वाक्यावरून ट्रायल चालवली जाते। व्हायरल व्हिडिओवर सुरेश धसांचं स्पष्टीकरण। जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकण्याचंच समजतं का, सुरेश धसांचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरणी पॉझिटिव्ह बाजू घेतली आहे, धस यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पर्सनल नंबरला पुरावे पाठवले। मुख्यमंत्र्यांनी आज तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। हत्येतील सर्व आरोपी वाशीच्या हद्दीत गाडी सोडून पळाले होते, पोलिसांना हे माहीत हवं होतं। संतोष देशमुखांच्या हत्येतील नव्या सीसीटीव्हीवरून धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीडमध्ये 127 शस्त्र परवाने रद्द, पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई। शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा दणका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर। आज दिल्लीत एका सोहळ्यात एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार। महादजी शिंदेंचे वंशज ब्रिटिशांना सामील झाले असा इतिहास। महादजी शिंदे पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड, 2 शिंद्यांमधील काय साम्य ते शोधावं लागेल, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। कुंभचं पावित्र्य भारतीय जनता पक्षानं नष्ट केलंय। राष्ट्रपतींच्या शाही स्नानासाठी लोकांना 12 तास वेठीस धरलं, देशातील व्हीआयपी कल्चरला सामान्यांना फटका। मुंबादेवी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्प कंत्राटदारांच्या हिताचा, भाजपच्या कंत्राटदारांसाठी पार्किंग इमारत बांधली जाते। आमदार आदित्य ठाकरेंचा आरोप, स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा काम करू देणार नाही, ठाकरेंचा इशारा। आरोप झाला की राजीनामा घेणं काँग्रेसची चुकीची प्रथा, भाजप खासदार अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका। माझ्यावरही आरोप झाल्यानंतर काँग्रेसनं राजीनामा घेतला, चव्हाणांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शुक्रवारी नाशिकमध्ये आभार सभा, हुतात्मानंद गांधी मैदानावर सभेचं आयोजन। माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची आज एसीबी कार्यालयात चौकशी। मूळ कागदपत्रांसह वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी चौकशीसाठी उपस्थित, मात्र कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याची नाईकांची प्रतिक्रिया। बँकॉकच्या दिशेने गेलेला माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात परतला। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे निघाला होता, त्यासाठी त्यानं 68 लाख रुपये खर्च केल्याचीही माहिती। पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवला, पुढील कार्यवाही करण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। चौकशीनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, पुणे पोलिसांची माहिती। माझा मुलासोबत कोणताही वाद नाही, पण तो असं अचानक का निघून गेला माहिती नाही, तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता, तानाजी सावंतांची माहिती। गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून फलाटावरून निघून जातात, श्रीमंताची मुलं बँकॉकला पळून जात आहेत। तानाजी सावंतांचा मुलगा बँकॉकला गेल्यावरून राऊतांचं वक्तव्य। तानाजी सावंतांच्या मुलासाठी सरकारनं जीवाचं रान केलं, मात्र 60 दिवस झाले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी मिळत नाही, सुप्रिया सुळेंची टीका। सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही, मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण। सोयाबीनच्या प्रश्नावरून संसद परिसरात महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन, सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी।
धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम करा, पुजाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम न केल्यास पुजाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या सर्वांना एसआयटी कागदपत्र पडताळणीसाठी नोटीस. 4000 लोकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी एसआयटीची 8 पथकं तयार. बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिक बनवल्याचा सोमय्या यांनी केला होता आरोप. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 154 वर. काही भागांमध्ये अतिवाईट तर वाईट हवेची नोंद. कुर्ला, कांदिवली, मालाड, कुलाबा, शिवडी, वरळीत वाईट हवेची नोंद. मुंबईच्या गोरेगावमधील मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकासाचा तिढा अद्याप कायम. 12 फेब्रुवारीला मालमत्ताधारकांच्या याचिकेवर सुनावणी. म्हाडाच्या पुनर्विकासाला मालमत्ताधारकांचा विरोध. मुंबईच्या वांद्र्यात 64 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या. हात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. 3 ते 4 दिवसांपूर्वी राहत्या घरात गळ्यावर वार करून हत्या झाल्याची माहिती. वांद्रे पोलिसांकडून तपासाला सुरुवात. ठाण्यात 11 महिन्याआड बॅनरवर पालिकेची कारवाई. 8000 बॅनर काढत 125 जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल. दरम्यान बॅनर लावणाऱ्यांकडून 1 लाखांहून अधिकचा दंड वसूल.